मध्यंतरी एक ऍड आली होती, क्या चल रहा है, फॉग चल रहा है. ती ऍड आणि तो फॉग जरा बाजूला सोडा, पण भारतात 30,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक ही एकट्या सुगंधाच्या म्हणजे परफ्यूम सेक्टरमध्ये होते. आणि याच परफ्यूम सेक्टरमध्ये गेल्या 8 वर्षांपासून आपल्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचं काम मायरसा परफ्यूम बुटीक करत आहे. तुम्हाला हवा असलेला परफ्यूम इथं कस्टमाइज पद्धतीने तयार करून मिळतो. आणि गंमत म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये सुगंध पेरणाऱ्या या मायरसा परफ्यूम बुटीकचा मालक हा केवळ 22 वर्षाचा एक तरुण आहे. थोडक्यात काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय करू पाहणाऱ्या, व्यवसायात काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या लोकांसाठी, युवकांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. आपण लगेचच त्यांना भेटणार आहोत, पण तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा माझ्या पॉकेटमधून पैसे जायला लागले जास्त, तेव्हा विचार केला की नाही, कारण आवडता आहे, परफ्यूम्स घ्यायचे वाटतात. आता आज एक परफ्यूम घेतला तर नेक्स्ट वीकमध्ये परत वाटतं की हा एक परफ्यूम घ्यावा, बट सारखं 20-30,000 स्पेंड नाही करू शकत आपण. हा 800-900 करू शकतो. तर हा कॉन्सेप्ट आला डोक्यात की लोकांना कमी दरात तोच फ्रेग्रन्स कसा देता येईल हे आपण बघितलं आणि ते आता करतोय आपण. आठ वर्षापूर्वी ॲज सच अशी भांडवल अशी नव्हती की बघा, सुरुवातीला काय केलं की ब्रँड परफ्यूम्स यायचे, अजून येतात ते ब्रँड परफ्यूम मी रिसेल करायचो, त्यातून जो पैसा यायचा तो सेव्ह करून 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 मग शेवटी हे शॉप स्टेप उचलले. नॉलेज असं काही नव्हतं, परफ्यूम ॲज सच नव्हतं, बट हा लहानपणापासून आवड होती परफ्यूमची. त्यामुळे मग BMS डिग्री म्हणजे विचार केला की काहीतरी बिझनेस रिलेटेड शिकूया. मग ते तिकडे जे शिकलो आहे ते आज मला माझ्या लाईनमध्ये हेल्प करते आहे, अजूनही हेल्प करते. माझा शिक्षणाचा म्हणजे फ्रेग्रेन्स इंडस्ट्रीचा नाही बोलू शकत, बिझनेस रिलेटेड बोलू शकतो. बिकॉज BMS डिग्री असल्यामुळे बिझनेस रिलेटेड अभ्यास तिकडून भेटला, थोडं नॉलेज भेटलं आणि ते मला या परफ्यूम लाईनमध्ये हेल्प करते अजून. ते वेगळं आहे आणि ही इंडस्ट्री टोटल वेगळी आहे. तर दोन्ही मला इंटरकनेक्टेड नाही आहेत. हे पूर्ण वेगळी इंडस्ट्री आहे, ही पूर्ण वेगळी इंडस्ट्री आहे. हां, हे जे परफ्यूम लाईन आहे बेसिकली केमिकल इंडस्ट्रीमध्ये जातं आणि जे मी शिकलेलो आहे जे सगळं मॅनेजमेंट स्किल्स आहेत ते मॅनेजमेंट स्किल्स मला या बिझनेसमध्ये हेल्प होतात. मॉलमध्ये जे ब्रँड परफ्यूम्स येतात ते आपण जे शॉपिंगला जातो ते आपल्याला घ्यायचे वाटतात, बट बिकॉज ऑफ मनी आपण घेऊ शकत नाही, कारण ते महाग असतात. तर माझं शॉपचं मेन आहे की ते परफ्यूम्स आपण 90-95% कमी दरात आपण सेम परफ्यूम त्यांना बनवून देतो. आता जो 2.5 लाखाचा परफ्यूम आहे तो आपण 2,000 मध्ये बनवून देतो. 20,000चा परफ्यूम असेल तो 800 रुपयामध्ये बनवून देतो. असं आहे. सध्या तरी खूप प्लॅन्स आहेत. फ्रँचायझी मॉडेल खूप अप्रोचेस येत आहेत, पण फ्रँचायझी मॉडेलमध्ये सध्या तर नाही आहे. स्टोर, हां, एक स्टोअरचं प्लॅनिंग चालू आहे सध्या तरी. होपफुली होईल ते पुढच्या वर्षीपर्यंत. रिसर्च, आवड आणि मेहनत.